घर रे घर नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा फुल्यांचा राजर्षी शाहू महाराजांचा अरे हल्ला बोल मनुवाद पे हल्ला बोल मनुवाद पे हल्ला बोल इस शासन पे हल्ला बोल जय भीम 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 आवाज कुणाचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा या ठिकाणी आपण मुंबईतील आझाद मैदानच्या इथे आहोत आणि या ठिकाणी 59 ज्या उपवर्गीकरणामधील जाती आहेत त्या जातींचा या ठिकाणी मोर्चा आहे. आपण पाहत आहात मोठ्या संख्येने राष्ट्रीय चर्मकार संघाचे सर्व बांधव या ठिकाणी मोर्चामध्ये सामील झालेले. उपवर्गीकरण थांबलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. आणि आपण पाहतोय की जर का 59 जाती एकत्र आल्या तर तुम्हाला मागण्याची गरज पडणार नाही. तुम्ही जर का एकत्र आला तर तुम्ही सत्तेवर जाताय आणि तुम्ही देणारे समाज बनताय. तर जसं काशीराम साहेबांनी देणारा समाज बनावा असं सांगितलं त्यानुसार आपण एकी झाली अनुसूचित जाती जमातीचे तर आपण देणारे समाज होऊ. या अनुषंगाने या ठिकाणी जे मोर्चामध्ये आलेले आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया काय प्रतिक्रिया आहे तुमची आणि तुम्ही आरक्षणाचे जे उपवर्गीकरण आहे त्याला का विरोध करताय आणि मातंग बांधवांना तुम्ही आडकाठी का येत आहे. अशी आडकाठी वगैरे कोणी करत नाहीये. तर भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाच्या माध्यमातून अनुसूचित जातीमधल्या 59 जातीला 59 जातीला जे आरक्षण दिलं 13%चं त्यामध्ये आम्ही खुश आहोत, त्यामध्ये आम्ही सुखी आहोत. आम्ही गुण्यागोविंदाने आपापल्या पद्धतीने मुलांना शिकवून त्या ठिकाणी त्या आरक्षणाचा लाभ घेतोय. परंतु उपवर्गीकरण करून सरकारला जर आमच्यामध्ये फूट पाडायची होती आणि म्हणून त्यांनी काही ठराविक मातंग बांधवांना, पूर्ण मातंग समाज नव्हे कारण अनेक 90% मातंग समाज आमच्या सोबत आहे, आता मंचावर तुम्हाला दिसतील, तर मातंग समाज पण आमचा बांधव आहे. फक्त काही ठराविक राजकीय लोभापोटी जे लोकांनी ही मागणी केली आणि कुणालाही विश्वासात न घेता अनंत बदर साहेब जे निवृत्त न्यायाधीश आहेत त्यांनी अहवाल प्रकाशित न करता तो शासनाला दिला आणि सांगितलं की उपवर्गीकरण करायला हरकत नाही. परंतु आमची हरकत त्या ठिकाणी आहे. जवळजवळ 1 लाख ते 1.25 लाख हरकती त्या ठिकाणी पेंडिंग आहेत. त्याचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे, आम्हाला बोलवून सांगितलं पाहिजे, आम्हाला समजून दिलं पाहिजे. जर आम्हाला समजून सांगितलं, आम्हाला पटलं तर आम्ही विरोध करणार नाही. कारण ते सरकारमध्ये आहेत, ते पण नियमानेच करत असणार. अन्यायाचा आम्ही सण असा पण करणार नाही. परंतु हे सर्व लुपाछुपीने चालू आहे, हे आम्हाला न दाखवता करतायत. आम्हाला त्यामध्ये संशय येतो आणि त्यांचा जो घाट होता या 59 जातीमध्ये वर्गीकरण करून वेगवेगळं करायचं म्हणजे आरक्षण संपवता येईल, तर तो हाणून पाडलेला आहे. आता 59 जाती एकत्र झालेल्या आहेत आणि आम्ही यानंतर बरेपर्यंत 29 जाती एकत्र राहणार. ह्याच शपथ घेऊन आम्ही या मोर्चाचं आयोजन केलं. संत शिरोमणी रोहिदास महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. या मुंबई नगरीमध्ये संबंध महाराष्ट्रातल्या अनुसूचित 59 जाती ह्या एक दिलाने, एक विचाराने फुले शाहू आंबेडकर, संत रविदास, अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद साळवे यांच्या विचारांना मानणाऱ्या सर्व 59 जाती या मुंबई नगरीमध्ये या भाजप सरकारच्या कुटील डावाला हाणून पाडण्यासाठी आज या ठिकाणी या उतरलेले आहेत. आणि फडणवीस सरकारने, मनुवादी सरकारने जो एससी जातींमध्ये वाद लावण्याचा RSSचा कुटील डाव या ठिकाणी टाकलेला आहे, त्या डावाला उधळण्यासाठी
संबंध महाराष्ट्रातला 59 SC जातीमधला या ठिकाणी बांधव बंधू भगिनी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्र शासनाने बदर समिती नियुक्ती करून त्या बदर समितीच्या माध्यमातून पूर्णपणे असंविधानिक काम केलेलं आहे. कुठल्याही संविधानाच्या नीती मूल्याचं पालन न करता गपचूपपणे तो अहवाल मुख्यमंत्र्यांनी 1 एप्रिलला या ठिकाणी डिक्लेअर केला आणि 1 एप्रिल पासून 14 एप्रिल पर्यंत 15 एप्रिल पर्यंत हरकती मागवल्या. ज्या वेळेला संबंध महाराष्ट्रातून फडणवीसच्या या छुप्या अजेंड्याचा विरोध केला गेला तेव्हा या हरकती मागवण्याची मुदत वाढवली. ती मुदत वाढवून संबंध महाराष्ट्रातून संबंध SC समाजातून जवळजवळ 1 लाखाच्या वरती या उपवर्गीकरणाच्या विरोधात हरकती गेलेल्या आहेत आणि संबंध महाराष्ट्रातला SC समाज हा या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे या ठिकाणी सिद्ध झालेला आहे. बदर समिती ही पूर्णपणे असंविधानिक असून या बदर समितीने कुठलाही डाटा समोर न ठेवता कुठलाही जनगणनेचा डाटा समोर न ठेवता या ठिकाणी मनुवादी विचाराला आवश्यक असणारा अहवाल या ठिकाणी फडणवीसांच्या समोर सादर केलेला आहे. तो अहवाल जनतेमध्ये प्रसिद्ध करावा. तत्पूर्वी या SC समाजामध्ये जनगणना करण्यात यावी आणि त्या आधारे या ठिकाणी उपवर्गीकरण करण्यासाठी संबंध 59 जातीचं समर्थन जर असेल तरच या ठिकाणी उपवर्गीकरणाला आमचा समर्थन राहील. म्हणून आज या ठिकाणी या मुंबई नगरीमध्ये आम्ही सर्व 59 जाती या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर विचारधारेला अण्णाभाऊ साठेच्या विचारधारेला मानणारा मातंग समाजी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहे. त्यांनाही या मातंग समाजामधल्या RSSच्या काही दलाल मंडळीकडून चुकीची माहिती देऊन त्यांची फसवणूक केली जात आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून आज लाखोंचा जनसमूह या मुंबई नगरीमध्ये अवतरलेला आहे आणि हे उपवर्गीकरणाचं हे भूत उपवर्गीकरणाचा खुचपा डाव हा फडणवीस सरकारने संपुष्टात आणावा यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी मुंबईमध्ये अवतरलेलो आहोत. म्हणून आम्ही सरकारला आव्हान करतोय की उपवर्गीकरण आपण रद्द करावं आणि ज्याप्रमाणे भारतीय संविधानाच्या नीती मूल्याप्रमाणे भारतीय संविधानाच्या कायद्याप्रमाणे या उपवर्गीकरणाची कार्यप्रणाली प्रोसेस चालू करावी. म्हणून आज या संबंध मी या चर्मकार बांधव जे महाराष्ट्र राष्ट्रीय चर्मकार महासंघ सातारा या ठिकाणाहून बहुसंख्य कारंडे साहेबांच्या बरोबर सातारा जिल्ह्यातील चर्मकार बांधव या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत. संबंध चर्मकार समाज, होलार समाज, मातंग समाज आज उपस्थित आहे आणि या उपवर्गीकरणाला आम्ही बंद केल्याशिवाय थांबणार नाही असं या ठिकाणी आम्ही सरकारला आव्हान करतो आणि थांबतो.